आज सोमवार आहे तर आज आम्ही बसले. कालपासून आई सांगते हायला आहे पप्पा. पप्पा कर. हां कर. हाताची घडी, तोंडाबोट. चिंटूची न्यू फ्रेंड. बरं हॅलो गाईज, वेलकम टू वी भगत चॅनल. तर आज आहे सोमवार आणि दुसरा सोमवार आहे. आज मागच्या सोमवारी नागपंचमी होती, तर मागच्या सोमवारी तर आम्ही कुठे गेलो नाही. मम्मी गेली, नागपंचमी होती म्हणून आमच्या गावातल्या मंदिरामध्ये गेली शंकराच्या पिंडीची आणि पाया पाडायला. तर आज सोमवार आहे तर आज आम्ही मी मम्मी पप्पा आम्ही तिघंजणं चालेल शंकराच्या मंदिरामध्ये. बाहेर काय माहिती आता कुठं जायचं आहे ते नक्की नाही माहिती. मार्बल पॉईंटला जाऊ ना तर मग खांदा कॉलनीच्या इथं जाऊ खांदेश्वरला. बघू दोघांपैकी कुठं फिक्स होतं आमचं. आता रेडी तर झालं आणि मी हेअर वॉश केलं म्हणून असंच बांधले. डायरेक्ट कंगवा पण ना फिरवाडा घेऊन बांधले आणि लाईट पण गेले आमची. मी इथं बोलते तर बिल्लो भाऊ कशी बघत बसले ना तिकडे. बघा काय चालले बरं याचा. पिशवीनच झोपून राहते ती त्या दिवशी ती. हां येतो. ती केकची पिशवी आलती ना, ती पिशवी तिला तवशी दिसते आणि त्यानंच झोपली. आम्ही फेकून पण नाही दिली ती पिशवी, त्यानंच झोपून असतो ना. आता मी बोलत बसले माझ्याकडे अशी बघते बटाटे डोलं करून. आता मी रेडी झाले आणि आता निघतो जायला. चला बिल्लू येतोस तू? हां नाही बघ बंद आहेत का नसं बंद. कसा असेल तसं कर, ऑफ असेल तिथं कर. आणि काही कशी दिसते तिथे. चल चल चल. डायपर किधर आहे त्याच्या? डायपर सुसू नाही ना करणार. जाऊ दे. यो आता गेलता ट्युशनला सोडायला सिद्धीला राजश्री अक्कू गाण्याकाच्या पाठी गाडीमध्ये आणि ते आलं आणि मी त्याला जाताना दिसली तर माझ्या पाठी लागलं. याची मजाच आहे. बरं मी आलो आणि आता लगेच परत चाललो. तिकडे कुठं चाललो परत? भूम चाललो पवालला. पवायला चाललो. पावतान कसा जंप कसं करते परत चाललो. याची मजाच आहे. कोण ना कोण उचलून नेते. बरं पप्पाला हाय कर. आलो आलो सांग. आलो थांब आलो. आम्ही आता आले नाही तर पेट्रोल टाकला. चिंटी पेट्रोल कसं टाकतात जगला माहित आहे कशा काय त्या कसं टाकतात पेट्रोल. बेबी दे पैसे. थांबतं ये त्याला वाटलं मी चालू. खांदेश्वरचं जे शंकराचं मंदिर आहे तिथं आलं आम्ही. कुठं आलो चिटू? बुम नाही बाप्पा जवळ आले. पाया पडशील ना? कसं पडशील पाया? असा डोका टेकले. चला मी चप्पल गाडीनंच काढले. पोई उठाली तो ना. आणि ह्याला मी असं आणले डायपर पण ना करता शिसू करायची नाही. चिंटू याच्यात बसायचं नंतर बसू. पप्पा गेलो बसू. द्या कुठे या कुठे खाली उतर आता चालत. चल तिथं नको जावं. तिथे जवळ लात मा. नुसतं परत त्याला धरले. गर्दी बरी कमी आहे. जास्त लाईन दिसत नाही. हायला आहे पप्पा तिकडं बघ. अशी फिरून जाम गर्दी आहे. जाम एवढी नाही पण हाय लाईन बघू शकतो. पप्पा कर. हां कर. कुठे आहे पप्पा? डोका टेक. मम्मी पप्पा कुठे आहेत? मम्मी पप्पा कुठे आहेत? तिथे आहेत. मम बघायचं आहे. मम नको बघूच. मम त्या बाबाने बोलवलं त्याला तर इथून उठून तिथे गेला बसायला. मांडी घाल. हाताची घडी, तोंडाबोट.
हाय कर दिला चिंटूची न्यू फ्रेंड. तो असं कसं राहील. हाय करायला सांग ब्लॉग मध्ये. फायनली दरवाजाची तर पोचलेलो आहे आणि लय हैराण आणले मगापासून. त्याला बोललो आता की मस्ती केली त्या बाबाजवळ देईन. कपराशील ना चिकी बाबाजवळ देऊ बाबाजवळ. चल चल बाबा बाबा बाबा. वाजव. समजलं तेवढं रुद्रांश आलाय ते. याचं नाव पण रुद्रांश आहे. रुद्रांश पाय पड. डोका टेक डोका टेक असा टेकतो. नंदीचे पाय पड पाय पड. डोका टेक डोका टेक खालती बसून डोका टेक डोका टेक. बोलेलो ना असे उठ ना किती चिंटू पाय पड डोका टेक. चला आता. पप्पा पप्पा कुठे आहे. कुठे पप्पा गाडी नाही तुझे. पप्पाची गाडी नाही. चल. फायनल दर्शन झालं आहे आमचं. 1 का 1.5 तासानंतर काही किल्ले गर्दी होती. लाईन जाम होती आणि अवतार बघू शकता घामाघूम झाले. आता चाललो आम्ही. याला भूक लागली कशी खाऊ खाऊ करते. त्याला खायला घेऊ दे पहिले. आई इथंच असतं ना या खांदेवले. खांद्यावले का नाही माहिती. चहा घ्यायचं बरोबर राहायचं कोण. थांब पहिले मम्मी आपल्याला पाय पडू दे नंतर पावाला जाऊ. मम्मी पप्पा पडताना नाही तर पाया त्यांना पडू दे पहिले नीट. हा काय चिंटू बा कुठे बा बा द्या कसा खालतो तो असं येईल आणि शेंगाटा पोटांग घालल. याला पण सांग ते पप्पा जरासं याच्यात मारत नाही. त्याला पप्पाला पकडायला सांगतात. बरं ब्या कसा आहे ब्या. तर मला मॅगडीची तो फ्राईज घ्यायला कारण की मम्मीचा उपवास आहे. मीडियम प्राइस आहे. हां चिक्की पाहिजे खाऊ. दर फूक मारून खा. गरम आहे. फूकर फू खा. आई नीट खा. चला घरी. पप्पाला दादा कर. पप्पा नाही येत. चल. तर मी आता पप्पाच्या मोबाईलमधून शूट करते. आमची लाईट गेले आणि टाईमवरच म्हणून इथे घेतले मम्मीने तुळस लावायला. कारण की आमच्या तुळशीमध्ये पका एक दुर्वा आलता. एक तुळस चुकून गेली. मग ते तुळस काढली. लई मोठी झाली तुळस पण गोवा झालता पण त्यांना. म्हणजे तुळस लई मोठी झाली बघा. बघू शकता तुम्ही. असं ना समजणार तुम्हाला पण ती अख्खी सुकून गेली कारण की दुर्वा आलता.
म्हणून ते की तुळस काढली, दुर्वा लावले आता. म्हणजे दुर्वा काढून दुसऱ्या ह्याच्यानं लावायचं आहे वाटतं. लावायचं आहे का कुठं काय करायचं आहे याचं? लावतं दुसरी डब्यात. आणि याच्यानं तुळस लावायचं परत. म्हणजे मी पप्पाच्या मोबाईलमध्ये शूट करते कारण की माझ्या चार्जिंग नाही. आमची लाईट गेली तर कधी आहे माहिती नाही. इथून दिसत असेल तुम्हाला ती जी वायर दिसते ना, ती वायरच पडले मेनवाली. आता त्याच्यामुळं तर लाईट कधी येतं तर काय. किती मोठं आहे. नवीन माती टाकली जराशी आणि नवीन तुळस लावायला घेतली. 2 वर्षांशी. 2 वर्ष कसं हा दुसरा वर्ष असं. लादी लावली तेव्हा लावली ना तुळस. हा मग दुसरा 1.5 वर्षापासून आहे ना मधोमध बरोबर. बाबा मोठी तर ही पण झालती पण काय फायदा. तुळशीचे लागणार आहे. तुळशीचे लग्न. तुळशीचे लागणार आहे पहिले आमची जुनी गॅलरी होती ना तेव्हा, म्हणजे ही आम्ही नंतर एक्स्ट्रा रूम वाढवले तेव्हा इथं हे केला. पण ती इथून पूर्ण त्या साईडपर्यंत होती, जेवढी तुम्हाला ही भीत दिसते ना इथून त्या साईडला. तर आम्ही पूर्ण इथून तिथपर्यंत अख्खी झाडच लावून ठेवलेली. पण मग नंतर एक्स्ट्रा वाढवलं रूम तेव्हा एकच कुंडी ठेवली आणि बाकी सगळं टेरेसवर नेलो. तू कोण आहे? दीदी ना नको येऊस. आता खालते आल्यावर आईची नखा कापायला. आई दाखव नखा तुझी. वारले आईची नखा वारले. असते हाताची पण वारले ना पायाची पण वारले. आता आई तर बसले कालपासून. आई सांगते नखा काप. तर दे. काल मी विसरले, काल बाहेर गेलो होतो. आता कापून देत. ही कुत्री फिरताना बाहेरशी नाही तिकडे चाल. नका कापल्या ना आईची. बघू शकता पायाची नाच कापली मी कारण की एवढी नाही वाढली, फक्त अंगठ्याचा कापला. आणि ही पण जरा जशी एकदम अशी करावी अशी पण दिसत नसते. लय वाढलेली कडक झाली ती. ओके तर कायच मगाशी मंदिरांची घरी आलो आणि जेवलो वगैरे आणि झाड पण म्हणजे तुळशीचं झाड पण लावला मम्मीने आणि बहिणीने. ते तर तुम्ही बघितलाच. त्याच्यानंतर मी काय शूट नाही केलं कारण की फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती, लाईट पण गेली आमच्या. आणि मी पण क्लासला गेलो. तर मी क्लासशी आले आणि मम्मीला मी बोलून देतो सगळं जेवण बनव, केवला नको बनवू. फक्त मी आल्यावर व्हिडिओ काढते केवढा कसा बनवून. म्हणजे मी नाही बनवत, मम्मीच बनवेन. पण तो कसा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते कारण की सगळीच नाही बनवत. काही जण बनवतात. वरण तर नेहमी बनवतात. आणि केवला फक्त पावसाळ्यालाच खातात. श्रावण महिन्यामध्ये तेव्हाच येतो तो. तेव्हाच येतं ना पावसाळ्यालाच येतो. कंटोळ्याची ना दाखवली भाजी. कंटोळीची भाजीनं दाखवली तरी. आणि पावसाळ्याला श्रावण महिन्यालाच मेन खातं. आणि गणपती वेळेस तर केवढाच असतं, पिठोरीला पण. तर आता बनवणार आहे मम्मी. तो कसा बनवतो ते तुम्हाला दाखवतो. दुपारी आम्ही गेलतो ना तेव्हा तिथून केवला घेतला मम्मीने, केवल्याची पानं. तर आता काय काय केलं तर तुम्हाला दाखवतो. तर पाला तुम्हाला जर माहीत असेल केवल्याचा, तर त्या पाल्याची म्हणजे कुठं पण भेटतं ना आजकाल स्ट्रीटवर. म्हणजे रस्त्यावर ज्या भाज्या विकणाऱ्या असतात त्यांना त्यांच्याजवळ असतंच. हा आता पावसाच्या सीझनमध्ये फक्त केवल्याचा पाना मम्मीनी मस्त असा मिक्सरमध्ये वाटून घेतला. एकदम प्युरी करून घ्यायची त्याची पातळ. तर मम्मीने याच्यामध्ये तेल टाकले आणि काही एवढं काय प्रोसेसिंग नाही याची. नॉर्मल वरणासारखीच प्रोसेसिंग आहे, तशीच करतात सेम. फक्त कांदा आणि चिंच टाकतात जे आपण वरणामध्ये टाकत नाही. कांदा आणि चिंच ते टाकतात ह्याच्यामध्ये. टाकताना काही नाही टाकतात. त्याच्याने जिरा टाकले आणि राई, जिरा राईचं टाका. आता कढीपत्ता तडतड करून कांदा टाकून घेतलाय मस्त ब्राऊन करायचं. त्याच्यानं लसूण टाकायचं वाटलेलं म्हणजे ठेचलेलं लसूण. टोमॅटो टाकून घ्यायचं.
कसली पेस्टी? मिरची आपली लसूण अद्रक मिरची त्यानं हलद टाकून घ्यायचे. गरम मसाला टाकायचा असं चिमटीभर आणि मसाला पण एकदम थोडासा चिमटीभर टाकायचा. जर नाही टाकला तरी चालेल. मस्त घाटलून घ्यायचे. मम्मी बोलतो यम्मी यम्मी आहे. आता मला ते आवडत नाही म्हणून मी काही खाणार नाही. मला नाही आवडत ते. बाकी सगळी खातात. मी वरण बनवून माझ्यासाठी जरा वर्षातून एकदा खायची खायचं असतं पण म्हणून नाही पटत. तुम्ही खा. पालक वाटतं असं वाटतं पालकच आहे ना. पालक पनीर बनवलं पालक पनीर त्याच्यात पाणी टाकून घेतले. जास्त जाड होता ना. आता उकल येऊन द्यायचे. आता आपल्याला काय होतं पातळ जाड ठेवायचं तर आपल्याला. ओके आता फक्त मीठ टाकायचं आणि चिंच टाकायचं आणि उबाला येऊन द्यायचा. मग झाला. चिंच टाकायचं मस्त. आणि इथे घेतलं वड्या खायला कोथिंबीरच्या कारण तिथे फ्राय पण केल्या आणि ते भाजी पण येते पण तुम्हाला दाखवतो. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि आता उकल येऊन द्यायचे. आणि आताच्या जेवणामध्ये केल्या ह्या आलू वड्या ना सॉरी कोथिंबीरच्या वड्या केल्या. हां यावाल्या बघा तुम्ही. म्हणजे ह्यावाल्या ज्या आहेत ना त्या ताटलीमध्ये गेलत्या. म्हणजे ताटलीमध्ये असं पूर्ण पसरून ते कट केलं. म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये टाकलेला, फुल ब्लॉगमध्ये नाही टाकला, ताटामध्ये. आणि या ज्या आहेत ना हे असं रोल केलं तर मम्मीने लांब त्याला कट केलं आणि हे मस्त वाटतं ना बघा असं बघायला पण आणि क्रिस्पी पण वाटतं. हां परत बनवले असंच बनवून. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी टाकेल. यान पापड आहेत. याने वाटाण्याची भाजी मस्त अशी भिजवलेल्या वाटाण्यांची भाजी. गाजर आणि बटाटा टाकून बनवली. आज फळस बी नाही टाकत. आज फळस बी नाही, आज तशीच नाही बनवली. नाही फळस बी टाकतो. आणि भात तर इथं रेडी आहे आणि इथं केवला पण रेडी झाला आहे. आणि मी पण आता जरासं वरण बनवून घेते. माझ्यासाठी कुकरमध्ये कुकर पहिले खाली करते आणि त्याच्यानं लगेच होईल टोपशिंग टाईमपास होईल ना. तर गाईच केवला रेडी झालेलं आहे. वाटल बघू शकतो. आता तुमच्या इथं माझे वारणाची शेती होते. आवडतं मला ना आवडत. सगळे खातात. भाजी नाही पटत. 80% भाज्या नाही पटत मला. ते केवला बनवलं. आणि तुमच्यावर तुम्हाला किती पातळ पाहिजे जाड पाहिजे ते पाण्यात तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही. आणि तिथं आपलं हे पण होते. सगळी जेवायला घेतात. आणि हिला काय माहिती काय झाले. गप्पच बसून जाते. बघू काय झालं तुला. गप्पाला बसली तू. शपूड आलं होतंस ग. माझा सोना तो, माझा पोरगा तो. काय आलं तुला. हाऊ झाला. चुप. कापशी भोका माझा.